गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आजचा ब्लॉग संक्रांती स्पेशल आहे. आय नो मी खूप लेट केलं आहे ब्लॉग करायला, पण स्टील आता मी आवडते जाण्यासाठी. तर तुम्ही माझा हा ब्लॉगाचा शेवटपर्यंत बघा. आता मी डायरेक्ट तुम्हाला रेडी झाल्यावरच दाखवते कसं वाटतं माझं लुक. मला नक्की सांगा. सर्व रेडी झालंय आता. आता आम्ही जाणार पूजेला. बघू पुढे काय होतं काय नाही. आम्ही गेलच नाही डॉक्टर. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर न्यू ब्लॉग नाही आहे हा, संक्रांतीचाच ब्लॉग मी कंटिन्यू करते. सो काल तुम्ही संक्रांतीचं पाहिलंच असेल. आम्ही पूजा वगैरे करून आलो. त्याच्यानंतर काय मग आम्ही मस्त उपवास सोडला आहे आणि डायरेक्ट झोपलो. मग मी त्याच्यानंतर मूडमध्ये नव्हते शूटिंग करायच्या. आणि तसं पण काही स्पेशल केलंच नाही आम्ही. आमच्या इकडे असं कोणी पाय पडायला वगैरे येत नाही. ते सगळं सकाळीच असतं प्रोग्राम. आणि मग आज दुसऱ्या दिवशीची सकाळ झालेली आहे, 16 तारखेची. तर आता गावाकडे पद्धत असते की संक्रांत झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी ते काकडी बोरं जेवण असतं ना, ते एकमेकींना द्यायचं किंवा एकमेकींची ओटी भरायची. तर तो सध्या आता कार्यक्रम स्टार्टच होणार आहे. आम्ही 4-5च जणी, कारण की इथल्या मोस्ट ऑफ लेडीज घरगुतीच करतात. पण आम्ही प्लॅन केला की काही लेडीज वगैरे येऊन सेलिब्रेट करू. तर मी आता मस्त रेडी झाली आहे. आणि हा आहे माझा साडी लुक. ही मस्त मी अशी साडी वेअर केली आहे, साडी सिम्पल. आणि आता जाऊया मग प्रोग्रामकडे. बघू काय होतं काय नाही. आईंचं पण आवरलं आहे, रुपालीचं पण आवरलं आहे. आणि हे तर नाहीच इथे, कारण की हे गेलेत कालच पुण्याला त्यांच्या ऑफिसला. पण जेव्हा जायचं मी तेव्हा नक्की सांगेल तुम्हाला केव्हा जायचं आहे मला पुण्याला. आय एम सो एक्सायटेड. आणि माझे पुण्याला खूप सारे फ्रेंड्स आहे आणि फॅमिली मेंबर पण आहे. माझे मामा ते पण पुण्यालाच राहतात, मामीन ते. सो खूप भारी वाटेल जायला. पण बघू केव्हा जातो आम्ही. तर चला आता प्रोग्राम स्टार्ट होते, आपण तिकडे जाऊया. मग बघू पुढे काय काय होतं काय काय नाही. तुम्ही असाच ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आणि ह्या ब्लॉगमध्ये सगळेजण उखाणे घेतात, म्हणजे नवऱ्याच्या नावाने हे करतात. तर तुम्ही ते नक्की ऐका. सो चला. तर इथे आमचा ओटी भरण्याचा प्रोग्राम स्टार्ट झाला होता. आणि तुम्ही म्हणता तू ऑरेंज कलरची साडी घातली होती आणि ब्लॅक कसं काय घातली. तर मी सांगते, मी पहिले ऑरेंजच घातली होती. पण ह्या सगळ्या इतक्या नटून थटून आल्या आणि मला ते मी खूप सिंपल दिसत होते. तर मग आई म्हणल्या की ती सिंपल साडी नको घालू, तू थोडी चांगली साडी घाल. मग मी परत गेले, चेंज केलं. तोपर्यंत ह्या बसल्या होत्या. नंतर इथून पुढं प्रोग्राम स्टार्ट होतोय.
जेवायला देते चाकू, ठेवायला देते बशी, दसऱ्याचं नाव घेते संक्रांतीच्या दिवशी. छान हा? स्टीलच्या ताटात कटकीच राखण गोरखनाथांचं नाव घेते आज सक्रातीचं सण. मला ते कळलं नाही मागचं म्हणून. मन मन माती सारवले भीती चितारले खांब, दशरथाच्या पोटी जलमले राम, राम गेले 15 रुपये आणले 15ची आणली साडी, त्याची मोडली घडी, कमरेला किल्ल्या उघडल्या खोल्या, खोलीत होती भिंत, भिंती शेजारी कपाट, कपाटा शेजारी खाट, खाटावर गादी, गादीवर उशी, उशीवर बशी, बशीत भात, भातावर तूप, तुपासारखं रूप, रूपासारखं जोडा, चंद्रभागे पंढरीला चंद्रभागेचा येडा, चंद्रभागे तिरी, बाया म्हणतात नाव घे पुरी, नाव काय फुकाचं, हळदी कुकाचं, हळदी कुंकू ठेवायला तबक सुबक, त्याच्याबरोबर अत्तरदाणी सुबक, बसायला चंदनाचा पाट, जेवायला सोन्याचं ताट, खाते मी मोत्याचा घास, संजय रावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास. तिला घालत होते पाणी. आधी होते आई बापांची ताणी, आता झाले किशोरांची राणी. अशी होती आमची 2 दिवसाची संक्रांत. मी तर नावच नाही घेतलं, म्हणजे मी घेतलं आहे पण ते मला परफेक्टली जमलंच नाही. सो मी व्हिडिओ पण नाही टाकला, तो मी लगेच डिलीट केला आहे सगळ्यांच्या याच्यातून. हा पण मी नाव घेतलं आहे, त्यांनी ऐकलं आहे, बस संपला विषय. आणि हा मला जमत नव्हतं, मला पप्पा ते खूप बोलत होते तुला नाव घेता येतं असं तसं, पण मी घेतलं आहे, मला जे घ्यायचं होतं ते. सो अशी होती आमची पहिल्या दिवशीची संक्रांत आणि दुसऱ्या दिवशीची ओटी भरण्याची संक्रांत. तर असे होते आमचे घरगुती प्रोग्राम साधे साधे. आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटतोय, कसा आवडला मला नक्की सांगा. तुमच्याकडे काही वेगळं असेल तरी मला कमेंटमध्ये सांगा. आणि आम्ही कसे दिसत होतो ते पण आम्हाला सांगा. म्हणजे आई, रुपाली, मी, माई, जे माझ्या ब्लॉगमध्ये दिसत आहे तेवढे सगळेजण कसे दिसत आहे मला नक्की सांगा. आणि हा ब्लॉग इथेच एंड होतो आहे. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या. आणि असेच माझे डेली ब्लॉग सुरू होणार आहे. सो तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा, म्हणजे मी जेव्हा ब्लॉग टाकेल तेव्हा लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल. सो तुम्ही एन्जॉय करा, मी पण एन्जॉय करते. आणि बाय बाय, टेक केअर.